फुल खर्च झालाय. पोरा ऐकत नाही. मॅगडी पण खाल्ला, पोरांना पिझ्झा पण खायचा आहे. क्योंकि भाई पोरांचे चोचले बडे गए ते येणार आहेत बरेच. तर थँक्स फॉर वॉचिंग. सो तर गाईज आपण आता निघालोय. आपल्याला ठाणा 922 किलोमीटर दाखवतोय. तर आता बघूया आपण. एवढा तर आज ट्रॅव्हल करू शकत नाही कारण की वाजलेले आहेत आता 4. तर बघू कुठेतरी स्टे करू. रात्रीचा आपला अजून एक 4था स्टे होईल. आणि मग जेवायला कुठे भेटलो तर आता जेवायला कुठे थांबलो तर ब्लॉग स्टार्ट करू. कारण की जेवायला पण आता इच्छा नाही होत आहे. पाणी पिऊन पिऊनच पोट टाईट झालेलं आहे आमचा. तर आता भूक लागले का रे कोणाला तुम्हाला? हो प्रथमेश, कारण की जेवलो नाही ना तर गॅस होईल. ब्लॉग एंड. सो तर गाईज आपण 150 किलोमीटर आलोय. पहिला स्टॉप आपण घरी जाताना आता चाय पियाला घेतलाय. आणि पहिला जयला भरपूर चाय पियाची तलप लावली ओमनी. चाय पित नाही पण ओमनी नाव घेतलं त्याला तलप लागले. तो बघा आड झोड चाललाय बघ. पॅन्ट बीट वरती करून या रापची काही लगेच टी शर्ट घातली. आम्ही सगळे ओपन झालो कारण गरमी तेवढी. मी ना 3 दिवस गुजरातला होतो. 3 दिवस गुजरातला होतो. कोणी मला मराठी बोलताना दिसला. एक काका भेटलेत मला मराठी बोलताना. नाही म्हणजे इकडचे प्रॉपर माणसं म्हणजे बोलणारे. ठाणे महाराष्ट्र. हा बिझनेस इकडची माणसं. नाही ते इकडची माणसं डायरेक्ट गुजरातीमध्ये बोलतात भाई सरळ. हिंदी आपल्याला समजत नाही ते. सो काही चाय एकदम भारी आहे विदाऊट साखर. भारी चाय आहे. यांचा सेकंड राऊंड चालू आहे आता. चाय एवढी आवडली. भारी आहे ना चाय? चाय नाही सुकून. अजून काय कॉन्टेंट आहे ना मला. आता कॉन्टेंट नाही दिला रे मला. अरे बाबा थांब ना जरा. बाई हेल घेतले मी. त्र्यंबकेश्वरला जाताना बघितली होती. भारी लागलेली. प्रणवनी घेतली होती. आणि हे बघा सोनपापडी. हे माझा फेवरेट आहे. मी हेल बिल घेतोय. सेट माणसा मी सेट नाही भाई, पियायला इच्छा आली म्हणून. आपला पिठापोरांचा खाना घेतला आम्ही. कॉन्टेंट आहे तुला. नाचू कपडे बिडे काढू. थँक्यू अंकल. तर आता आपण आपली जर्नी परत चालू भाई. सो तर गाईज आपण गॅस भरायला थांबलोय. आणि आम्ही रात्री आता थांबणार आहोत. स्टे घेणार आहोत. तर आता आम्ही रात्री स्टे घेतोय कारण की 700 किलोमीटर अजून महाराष्ट्रात जायला आपल्याला टाइम आहे. आणि डान्स बघा. सो तर गाईज आपण अशी आम्ही काहीतरी नवीन पद्धत करू. आणि काका बघा पटलो आडजोड. तर भेटूया आपण हॉटेलमध्ये कुठेतरी. आता जेवायला थांबू कारण की काल सारखा आज पण आमचा उपवास झालेला आहे. तर ठीक आहे कुठेतरी जेवायला थांबू. आणि रोस्टिंग गाईज रोस्टिंग. या स्क्रिप्ट झालाय. सो गाईज तर आता आपण आहे ना निघालोय. आणि सीएनजी काय भरायला गेलो पण सीएनजी ला प्रेशर नव्हता. 50-60चाच प्रेशर होता भाई. सीएनजी वाल्याने 122 रुपये घेतलेच नाही. मला पहिल्यांदा अशी फिलिंग आली की पेट्रोल पंप माझ्या घरचा आहे. फ्री मध्ये आला यार. तर ठीक आहे आता भेटूया. तुम्ही आजचा ब्लॉग आपला आपण डायरेक्ट हॉटेलमध्ये जाऊन एंड करू. तर माझ्या मित्रांसोबत बोला आता तुम्ही जरा. गाईज ना हे आहेत ना हे म्हणजे या तिघांनी ना मला आज 3 दिवस एकदम घाबरवायचा सर्व प्रयत्न केला. मी ब्लॉग मध्ये नंतर बोलेल. घरच्या ब्लॉग मध्ये आपण बोलू गाईज बोलू. दंडीचा बसताय का? आम्ही किती वाजता बघा
आम्ही ना रात्रीचे 1:36 काय करतोय बघा. हा हॉटेलच्या खाली स्टेला आम्ही थांबलोय ना, हॉटेलच्या खाली झोप नव्हती म्हणून आम्ही खाली आलो. बघा तुम्ही काय करतात. गाईस तुमचा आभार मानतो, प्रथम खूप चांगला आहे. ते नाही मी घेणार गाईस. अरे कष्टाला नाही. तर गुड मॉर्निंग गाईज. हा ब्लॉग आपण सकाळी उठल्यावर कंटिन्यू करतोय, कारण की आल्या एवढी झोप आली होती ना, सर्व गार झोपलो होतो. तर आता आम्ही आत्ता जस्ट उठलोय, आता घरी जायला निघालोय. तर व्लॉग बनवेल की नाही काय आयडिया नाही मला आत्ता पण, कारण की इच्छा तर माझी काहीच नाही. तर हे तुम्हाला चारी पण सिरीज कशा वाटल्या आपल्या एपिसोड नक्कीच सांगा. आणि मी जरा काहीतरी मी आणि जय तर माझ्यापेक्षा थोडे असे लेवल करणार आहे ब्लॉग एडिट. सो गाईज रूम चेकआउट चेकआउट करायचा टाइम झालेला आहे आमचा. सगळे झोपेत आहेत का? कुठे झालं 12पर्यंत नाही 12पर्यंत तर टाइम नव्हता, पण आम्हाला आता घरी लवकर पोचायचं, तर आपण लवकर निघूया. बघू शकता आपण हायवेलाच राहायला घेतला होता स्टे. भारी ट्रिप एकदम सॉर्टेड झाली आणि एकदम भारी झाली ट्रिप. थकलो थोडा ट्रॅव्हल मध्ये, पण एकदम मजा आली. चावी तेरे पास ही है भाई, तेरे पास ही है. अरे भाई दिया है सब दिया है. काहे तुम टेंशन कर रहा है? काहे हाँ तो अभी हम बैग रख रहे हैं गाइस. हम सब दिखाएंगे आज 8 जोड़ लास्ट का ब्लॉग बनाएंगे गाइस. तो गाइस हम निकल पड़े अभी अपने रास्तों पे, मंजिल पे. तो मिलते हैं ऐसे ही नए ब्लॉग में, नए शुरुआत में. कवर डालते हैं. पहला कवर पूरा दिन निकाल के रखा था. काय पण बोलतोय रे भाई. सो तर भाई आपण काल रात्री काहीतरी कितीला थांबलो हॉटेलवर? 1-2च्या आसपास. 1-1:30च्या आसपास. हा 1:30-2च्या आसपास हॉटेलवर थांबलो. दुपारी 3 वाजल्यापासून कंटिन्युअस ड्रायव्हिंग होती. मग थांबलो 5 ते 6 तास रेस्ट घेतला आणि मग सकाळी 8 वाजता वापस निघलो भाई. जेवलो पण आम्ही रात्री 2ला. आणि आता पण नॉनस्टॉप सकाळपासनं किती वाजले? 12:30 वाजले. सकाळी पण 9:30ला आम्ही गाडी सोडलेली. 3.5 तास झाले. आणि रोट्या खाऊन जाम वैतागलो जरा 5 दिवस. म्हणून आम्ही आलो जरा थोडा आलो भाई मॅगडीमध्ये आलो. प्रथम गेलाय फ्रेश व्हायला, मॅगडी खाव आणि मग डायरेक्ट मी घराजवळ ब्लॉग चालू करणार आहे. घरातले रिॲक्शन्स डायरेक्ट घराजवळ ब्लॉग. फक्त ब्रो फॅमिलीचं एव्हरीथिंग माझ्यासाठी. पोरांचा फुल खर्च झालाय. पोरं ऐकत नाही. मॅगडी पण खाल्ला, पोरांना पिझ्झा पण खायचा आहे. क्योंकि भाई पोरांचे चोचले बडे गए. लोगों के चोचले बढ़ गए भाई. अब क्या ट्रिप खत्म होने को है ना, तो बजट बहुत बेटा था. फुल हार्ड कैश भर के रखा था बैग में. तो आप क्या सुनने वाले नहीं है भाई. वेदर थोडा असा झालाय का आपल्याकडे पाऊस पडतोय. 8 झोड पाऊस पडतोय आपल्याकडे. आणि आपल्याकडे म्हणून इकडे जरा आता आम्हाला थोडासा ऊन कमी लागायला लागला. पिझ्झा खालाय 8 झोड, पण आता जे उरलाय पिझ्झा आपण तर नाही खाणार. पण आपण डायरेक्ट ना तुम्हाला घरी गेल्यावर भेटू. डायरेक्ट घरी गेल्यावर भेटू. कारण की कसं डायरेक्ट आता घरीच जाणार आम्ही 5-6 तासात. आणि मग घरवाल्यांचे रिॲक्शन बघायचे. सो तर गाइस आपण 37 किलोमीटर आलोय. आता 1-1.5 तासात आपण घराजवळ पोहोचणारच आहोत. तर तुम्हाला आमचे हे सगळ्या म्हणजे आपले एपिसोड ब्लॉग आवडले असतील तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. जयचे पण व्हिडिओ येणार आहेत बरेच. तर
थँक्स फॉर वॉचिंग. येणार आहेत बरेच, तर थँक्स फॉर वॉचिंग. आम्ही मलाई चाय पियाला आलो आणि मस्का पाव ये तुला भेटणार नाही ब्लॉग मध्ये. किती पण माग, तू किती पण माग, ये नाही भेटणार. मी आता ना जयनी जेव्हा ब्लॉग टाकला तेव्हा या व्हिडिओ क्रॉप करून जयची स्क्रीन रेकॉर्डिंग करीन भाई. त्या आधी ती रेव्हलची केली तिची. पण आता तुम्ही आयडिया दिली ब्रो, आता लेट सोडल ब्लॉग. अरे ब्लॉग सोड नको जाऊन दे भाई, ते तुम्ही शांत बसा. आपण खाऊ, मला जर व्हिडिओ आपण खायला भेटेल कर्मा बघ. आपण खायला थांबलोय आणि घरी जाऊन भेटू. अरे ठीक आहे ना, आता ठीक आहे, चला या. तुला कॉन्टेंट. सो तर गाईज आपण ना ठाण्याला पोहोचलोय. म्हणजे आपण आता एक घोडबंदरच्या रोडला आहोत. तर एकदम भारी वाटत रे आपल्याकडे आल्यावर. म्हणजे वेगळी फिलिंग आहे. कशी वाटते? मस्त मस्त. हा, एवढा किती किलोमीटर माहितीये का आम्ही टोटल बघा किती किलोमीटर प्रवास केलाय भाई का. परफेक्ट 2200 रे, परफेक्ट 2200. आम्ही हा वसई पर्यंत ट्रिप लावली होती, वसई पासून. तर ठीक आहे, तुम्हाला सर्व ब्लॉग कसे वाटले लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असे एपिसोड सारखे ब्लॉग येतील. मला विचार ना जरा. हा विचार, सांगा तुम्हाला कसं वाटलं. सुखाने आलो, सुखाने भारी वाटलं, बाहेर मजा आली. गुजरातला भाई फिरून आलो ना, एक नंबर भाई, एक नंबर. देवा कृपेने कोण एवढा ट्रॅव्हल पण नाही करणार, एवढा फट्टे ट्रॅव्हल केला काय. कोण ट्रॅव्हल नाही करणार एवढा गाडीमध्ये भाई. 15-15, 20-20, 8 झोन ड्रायव्हिंग करतो प्रथमेशची ड्रायव्हिंग. थँक्यू सो मच. जाम भारी थँक्यू सो मच जय गणेश. आणि सक्सेस झाली, नाहीतर आमची खरंच मुले वन वन साइड ट्रिप. आणि मला आता ना ब्लॉग एंड करताना ना मला ब्लॉग फुल कॉन्टेंट भेटतं मला, फुल कॉन्टेंट. रिटेक लावू, तुला रिटेक लावू. मी काय बोललेला यो. आम्ही मराठीमध्ये बोलायला बोललो.